पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सर्वद्वाराणि संयम्य मनोरथी निरुध्य च मृज्ञाध्यायात्मनः प्राणम् आस्थितो योगधारणा. सर्वद्वाराणि संयम्य मनः हृदि निरुध्य च मृज्ञाध्यायात्मनः प्राणम् आस्थितः योगधारणा. सर्वद्वाराणि संयम्य च मनः हृदि निरुध्य आत्मनः प्राणं मूर्ध्नि आधाय योगधारणाम् आस्थितः. सर्वद्वाराणि संयम्य, सर्वद्वारांचा संयम करून. द्वार कोणचे? इंद्रियाची द्वार, त्यांचा संयम करून. मनः हृदि निरुध्य च, मनाला हृदयामध्ये कैद करून, मनामध्ये त्याचा निरोध करून. आत्मनः प्राणं मूर्ध्नि आधाय, प्राणाला मूर्ध्नि आकाशामध्ये स्थिर करून. प्राण जो काही खाली आहे त्याला मूर्ध्नि आकाशामध्ये स्थिर करून. योगधारणाम आस्थितः, काय म्हणले? योगाचा अभ्यास करावा. योगधारणेमध्ये जो स्थित आहे, जो योगधारणामध्ये, अशा प्रकारे योगधारणेमध्ये स्थित होऊन. बघा, सर्व इंद्रिय रूपी द्वारे बंद करून. प्रथम अर्जुनाने प्रश्न केला होता की अर्जुन म्हणतले, स्वामी ह्याची मनावया होतो पाहणे, ते पुरुष होती जे या परिलया जाती, तरी पार्था ह्याची स्थिती एक वेळ सांगो. म्हणजे अशा प्रकारे जे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात ते पुरुष होती जे या परिलया जाती. म्हणजे अशा प्रकारची स्थिती कशाने प्राप्त होईल? मग त्याचा उपाय भगवंत सांगतात. सर्वद्वाराने संयम्य, सर्व इंद्रियरूपी द्वारे बंद करून मनाला हृदयामध्ये कोणून आपले प्राण मस्तक आकाशामध्ये ठेवून योगधारणेमध्ये जो स्थित आहे. बघा, परे हे तरीच घडे. परंतु ही योगधारणा म्हणजे कशा प्रकारे प्राप्त होईल, कशा प्रकारे घडेल? तर जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती. संयमाची अखंडे कवाडे सर्वद्वारी कळासती. ही योगधारणा तेव्हाच साध्य होईल जेव्हा संयमाची असणार द्वार, संयमाची असणारी कवाड कुठे लावलं जाईल? इंद्रिय रूपी दारांना संयम रूपी कवाड लावली जाईल. ही काय चौकट आहे? ही चौकट असून फायदा नाही, याला काय असावं लागतं? दार. जसं समजा ही चौकट म्हणजे इंद्रिय रूपी चौकट आहे, तर याला संयमाचं काय लावायचं? द्वार. तरी सहजे मन कोंडले हृदयीच असेल उगले. मग इंद्रियांना संयमरूपी कवाड लावल्यानंतर मन काय होतं? इंद्रियाच्या द्वारे, जसं हे हृदय आहे, या हृदयामधून हे मन त्या इंद्रियरूपी द्वारातून काय करतंय? बाहेर जाते, म्हणजे विषयाकडे धावते. मग त्यानं ते विषयाकडे धावू नये, मग त्याच्याकरता काय? त्या द्वारांना कोणतं कवाड लावायचं आहे? संयमाचं कवाड लावायचं. मग बघा, तरी सहजे मन कोंडले, मन काय? हृदयामध्ये स्थित राहील. हृदयच असेल उगले, तरी सहज कोंडलेले मन हृदयामध्ये स्थित राहील, शांत राहील. उदाहरण दिलं, जैसे करचरणी मोडले परिवरून संडी. एखाद्या मनुष्याचे हातपाय मोडलेले असेल तर तो घरातून बाहेर जातो का? नाही, तो बाहेर जाऊ शकत नाही. तसं मनाचे असणारे हातपाय म्हणजे काय? इंद्रिय आहेत. मनाला साह्य कोणाचं असतं? इंद्रियाचं. इंद्रियांचं साह्य भेटलं तर मन काय करतं? बाहेर पळत राहतं. पण त्याला काय लावलं? कवाड लावलंय. त्या इंद्रिय दारांना संयमाचं कवाड लावलं. त्यामुळे मग काय? आता इंद्रिय बाहेर जात नाही. जैसे करचरणी मोडले परिवरून संडी, जसे हातपाय मोडलेला मनुष्य घर सोडत नाही, तैसे चित्त राहिल्या पांडवा. अशा प्रकारे एकदा का मन स्थिर झाल्यानंतर प्राणाचा प्रणवची करावा. प्राणाचा प्रणवची करा म्हणजे प्राणरूप प्रतीकाचे ठिकाणी प्रणवाची भावना करून, केवळ प्रणवाचेच ध्यान करून, आणि मग सुषुम्नेच्या मार्गाने त्या प्राणाला मृज्ञ आकाशापर्यंत आणायचे. तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे, जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी. त्या आकाशामध्ये तो प्राण मिळतो न मिळतो तोच तैसा धारणा बळे धरावा, तोच
प्राणरूप प्रतीकाचे ठिकाणी प्रणव भावनेने केलेल्या चित्ताच्या धारणेच्या बळाने प्राणाला अशा प्रकारे धरून ठेवावे की ओम ओम असे ध्यान करता करता ओंकारातील जव मात्रात्रय, ओंकारामध्ये किती मात्रा आहे? 3, अकार, उकार आणि मकार. या 3 मात्रा चंद्राच्या अर्धबिंब कृतीप्रमाणे असलेल्या र या अर्धमात्रेमध्ये उम, अकार, उकार आणि मकार, आणि शेवट काय? ओंकार. र जी काय र मात्रा आहे त्या अर्धमात्रेमध्ये जोपर्यंत मावळत नाही तोपर्यंत किती मात्रा आहे त्याच्या? ओंकाराच्या 3.5 मात्रा, 3 मात्रा. जसं ना तुकोबार आहे, काय नावावर आहे? आकार उकार मकार, आकार उकार मकार करती हा विचार. पण याच्या पुढची मात्रा कोणती आहे? परी विठ्ठल अपरंपार न कळे, म्हणजे ती मात्रा जाणली पाहिजे. त्या मात्रेमध्ये काय? जोपर्यंत मावळत नाही, म्हणजे या 3 मात्रा जोपर्यंत त्या अर्ध मात्रेमध्ये मावळत नाही तोपर्यंत. तववरी तो समीरो निराळी कीजे स्थिरू, तववरी तो समीरो निराळी स्थिरू कीजे, तोपर्यंत तो प्राणवायू मृज्ञ आकाशामध्ये स्थिर करावा. आणि प्राणाचे मृज्ञ आकाशाशी असलेल्या लग्नात जणू ओंकार हा अर्धमात्रारूपी बिंबातच शोभतो किंवा विलास करतो. तववरी तो समीरू, तोपर्यंत तो प्राणवायू म्हणले निराळी स्थिरू कीजे, आकाशामध्ये स्थिर करावा का जोपर्यंत त्या 3 मात्रा अर्धमात्रेमध्ये मावळत नाही तोपर्यंत. मग लग्नी जेव्हा का 3 मात्रा त्या अर्धमात्रेमध्ये मावळतात, मृज्ञ आकाशामध्ये काय होतो? प्राण स्थिर होतो. तेव्हा मग लग्नी जेवी ओंकार बिंबीच विलसे, ओंकार हा अर्धमात्रारूपी बिंबामध्ये शोभतो. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन्, ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन्, यप्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्, यप्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. ओम इति एक अक्षरं ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरन् यह प्रयाति त्यजन देहम सयाति परमाम गतिम. बघा म्हणले ओम इति एक अक्षरम ब्रह्म व्याहरण, ओम या एकाक्षरूप असणाऱ्या ब्रह्माचे उच्चारण करीत आणि माम अनुस्मरण पुन्हा माझे स्मरण करीत, य देहम त्यजन प्रयाती जो देहाचा त्याग करून जातो, स परमाम गतिम यांती तो काय परमगतीला प्राप्त होतो. निर्गुणाचं पण ज्ञान आणि सगुणाचं ध्यान, बरोबर का? निर्गुणाचं ज्ञान, सगुणाचं ध्यान, अशा प्रकारे तैशे ओम हे स्मरो सरे आणि तिथीची प्राण पुरे मग प्रणवा तिथं उरे पूर्ण घनजे. त्याचबरोबर ओम ओम हे ध्यान संपते आणि तेथीची प्राण पुरे त्या मूर्धी आकाशामध्येच प्राण लीन होतो. तेथीची मूर्ती आकाशामध्ये प्राण लीन होतो. मग प्रणवा तिथं उरे जे पूर्ण घन. मग प्रणवाच्या पहिलीकडे जे काय पूर्ण घन आहे, जे काय आनंद घन आहे, जे काय पूर्ण आहे ते शिल्लक राहतं. जे प्रणवा पहिलीकडे वैखरी ऐसे जे कानडे कायसे आहे सांगडे नैवेद्य वस्तू ते अक्षरधि अव्यक्त निर्देश देश रहित सोम भावी उपाशित ज्ञानेचे. म्हणजे प्रणवाच्या पहिलेकडे असणारी वस्तू मग तीच फक्त उरते. म्हणजे ध्यान करता करता ज्याचं ध्यान करायचं ते देखील मागे टाकायचं. म्हणून प्रणव एक नाम हे एकाक्षर ब्रह्म. म्हणून प्रणव एक नाम, म्हणून प्रणव हे काय ब्रह्माचं एक मात्र नाव आहे. काय प्रणवा म्हणजे ओंकार. त्या ओंकारापासून काय सर्व नामे उत्पन्न झालेले आहेत. ओम अशा प्रकारे त्याच्यापासून काय मूळ काय आहे, सर्व अक्षरांचं बीज ओंकार आहे. त्या ओंकारापासून सर्व हे नाम उत्पन्न झालेले आहेत. म्हणून प्रणव एक नाम, म्हणून प्रणव हे काय ब्रह्माचं एक नाम आहे. ओम इत्येकाक्षरं ब्रह्म काय पुन्हा म्हणला ओम तत्सदिती निर्देशो काय सांगितलं 17व्या अध्यायामध्ये. तरी अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधासे. ते काय ब्रह्म म्हणले, जसं उदाहरण दिलं का नुकताच जन्मलेलं बाळ त्याला काही नाव असतं का नाही.
मग त्याला कोणत्या तरी नावाने आपण हाक मारतो, मग त्या नावाला ते काय करतं, ओ देतं. तसं ब्रह्माला काय म्हणले, ते किर अनाम अजाते, ते कसं आहे, त्याला नाव नाही, काय जाती नाही, पण त्याला काय ठेवलं पाळण्यामध्ये, बारसाच्या दिवशी काय त्याचं नाव ठेवलेलं आहे, कोणतं, ओम. मग त्याला ओम नावाने हाक मारली का तर ते ओ देतं. ब्रह्मीचा अबोला फिटावा, अद्वै तत्वे तो हा भेटावा, ऐसा मंत्र देखिला कनवा. मंत्र ते ब्रह्म आळविले कौतुके. बघा, मग ज्या वेदाने त्याचं एक नाव दाखवलं, बरोबर का, दाविलीने जेणे एके ब्रह्म आळविले, मग त्या नावाने त्या ब्रह्माला आळवलं, मग ते काय झालं, ब्रह्म समोर उभं राहिलं. म्हणजे काय, त्याचं हे नाव आहे. म्हणून हे प्रणव एक नाम आहे, एकाक्षर ब्रह्म. हे काय, एकाक्षरूपी काय ब्रह्मच आहे. असं असणार जे प्रणव ते माझं काय आहे, प्रतीक आहे. आणि त्या प्रणवाचं माझे असणारं स्वरूप परम स्वरूप माझं का ते कसं आहे, श्रेष्ठ स्वरूप आहे. स्मरत साथा, त्या प्रणवाचं ध्यान करीत करीत या परी तेजी देहाते. अशा प्रकारे जो देहाचा त्याग करतो तो त्रिशुद्धी माते पावे. त्रिशुद्धी म्हणजे निश्चिंतीने खरोखर तो मला प्राप्त होतो. जया पावनया परवते अनेक पावने नाही. जो या पद्धतीने देहाचा त्याग करतो तो ज्या प्राप्तीच्या पलीकडे दुसरी श्रेष्ठ प्राप्ती नाही. बघा, जया पावनया परवते अनेक पावने नाही. जे प्राप्त झाल्यानंतर दुसरं काही प्राप्तव्य शिल्लक राहत नाही. करात आहे काही, हा, म्हणजे पंढरपूरला गेल्यानंतर म्हणले अजून पुढे जायचं तिकडे, असं काही होतं का, नाही. एकदा पंढरपूरला प्राप्त झालं का आपण काय म्हणतो आता, हा, अवकेचे तीर्थे घडते एक वेळा, तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. का पुढं पडत चला म्हणले इकडं तिकडं, आता राहिलं अजून पंढरपूरची वारी शिल्लक, असं नाही. तसं एकदा का त्या भगवंत स्वरूपाची प्राप्ती झाली, जया पावनया परवते, त्या प्राप्तीच्या पलीकडे अनेक पावने नाही, दुसरे काही प्राप्तव्य नाही. म्हणले गंगा काय समुद्राला गेले आणि तरी अजून तिखेल, म्हणले अजून समुद्राला जायचं राहिले, चला अजून परत ते काय नदी, आपल्या गावातील डब काय ना, जे वाडा आहे ना नाला, अजून त्याला जाऊन मिळायचंय. असं होतं कधी नाही. एकदा का गंगा सागराला मिळाली धाव समुद्र. अशा प्रकारे एकदा का ब्रह्मस्वरूपाची अशा निश्चयाने जो मला प्राप्त होतो. अर्जुना येथ अर्जुना जरी पाये तुझ्या जीवी हन ऐशे जाहे, नाहे स्मरण मग होय काय सयावर यंते. भगवंत म्हणतात अर्जुनाला, अर्जुना कदाचित तुला काही शंका उत्पन्न होईल. अर्जुना याविषयी कदाचित तुझ्या मनामध्ये अशी शंका उत्पन्न होईल, तुझ्या जीवी हन ऐशे जाये, हैशे हन जाय. हन म्हणजे काय, कदाचित. हन शब्दाचा अर्थ काय होतो, कदाचित तुझ्या मनामध्ये अशा प्रकारे शंका उत्पन्न होईल की ना हे स्मरण अंती कायस्यावरी होय. अरे भगवंता, तुझं स्मरण अंतकाळाचे वेळी तुझं स्मरण होईलच कसं, कशा प्रकारे होईल. बघा, हे स्मरण केले असता परमगती प्राप्त होते, हे मी नाही म्हणत नाही, परंतु पण अंतकाळी हे स्मरण कशाने घडेल. तू म्हणतो की तुझ्या ओंकाराचं स्मरण केल्यानंतर तुझ्या स्वरूपाला तो प्राप्त होतो, मी त्याला काही नाही म्हणत नाही, पण माझा प्रश्न असा आहे, हे स्मरण होईल कसं, कशाने होईल अंतकाळामध्ये तुझं स्मरण. कारण अंतकाळाच्या वेळेला काय काय होतंय, अर्जुन वर्णन करतो. इंद्रिया अन घडू पडलिया, जीविताचे सुख बुडालिया, आत बाहेरी उघडलिया मृत्यू चिन्हे. कारण इंद्रिया अन घडू पडलिया, काय होतंय, अंतकाळाच्या वेळी इंद्रियांना कोणतंही कार्य करण्याची स्थिती प्राप्त, कोणतंही कार्य न करण्याची स्थिती प्राप्त झाल्यानंतर अंतकाळाच्या वेळेला काय होतं, इंद्रिय कोणतंही कार्य करत नाही. इंद्रिय काय होतात, बंद पडलेली असतात, बरोबर का. त्याला डोळा तर असा उघडा असतो, पण त्याला काही कोण आलंय कोण आहे त्याला आपले नातेवाईक ओळखत नाही. मग नातेवाईक येतात, मग ते म्हणतात बाबा मला ओळखलं का, हा, मग असं म्हणजे प्रत्येक नातेवाईक येतो, ते म्हणतो मला ओळखलं का, मला ओळखलं का. याला कळत नाही कोण आहे काय, त्याने हो हो करत राहतो, बरोबर. इंद्रिया अनघडू पडलिया, खाता येत नाही, पिता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही, हाताने काही उचलता येत नाही, काय करता येतं काही ऐकू येत नाही, काय नाही. अशा प्रकारे इंद्रिया अनघड पडलिया. हे केव्हा होते, अंताच्या मरणाच्या वेळेला. अंतकाळी इंद्रियांना कोणतंही कार्य करण्याची स्थिती प्राप्त
म्हणजे कोणतंही कार्य न करण्याची काय होते स्थिती प्राप्त होते, कोणतंही कार्य करण्याची शक्ती इंद्रियामध्ये राहत नाही. पुन्हा जीविताचे सुख बुडालिया, जगण्याचे सुख काय होतं दुःख सागरामध्ये बुडाल्यानंतर. बरोबर का? काय होतं आता अंतकाळ जवळ आला या भीतीने काय मग तो काय दुःखामध्ये मग्न असतो, दुःखामध्ये बुडालेला असतो. कदाचित काही इंद्रिय काम करत नाही, त्याला थोडं कळून चुकतं की आता आपण आता जाणार. मग त्याला काय झालेलं असतं फार दुःख झालेलं असतं, फार तो दुःखामध्ये बुडालेला असतो. आपल्याला ते दिसत नाही पण तो फार दुःखामध्ये असतो. आत बाहेरी मृत्यू चिन्हे उघडलिया, होतं काय पुन्हा आत बाहेर काय होतात मृत्यूची चिन्हे उघडतात. बाहेर दिसतंय आता इंद्रियांना तर काय कोणतं कार्य करण्याची शक्ती राहिलेली नाही. पुन्हा काय शरीर कसं होतं थंड थंड पडत जातं. बरोबर का? आत बाहेरी आतमध्ये पुन्हा काय होतं आतमध्ये भरपूर काय होतं असं आता त्याच माहित काय काय होतं. एक तर म्हणा आतमधला श्वास कमी होत चाललेला असं म्हणा. बरोबर का? किंवा जसं इतर वेळी आपल्या शरीरामध्ये आपल्याला कसं वाटतं प्रसन्न वाटतं, तसं त्यावेळी कदाचित काय समजा रक्तप्रवाह म्हणा जे काही इंद्रियाचे ते जे कार्य आहे ते कमी कमी होत असेल. बरोबर ना? जसं एखाद्याला अटॅक आल्यानंतर आतमध्ये काय होतं त्यालाच कळतं, ते आपल्याला कळतं काय. जसं आपण होतो ना आता छातीमध्ये दुखायला लागले भाय, छातीमध्ये दुखायला लागलंय, डोक्यामध्ये दुखायला लागले, काय काय होतं ते त्यावेळेसच आता बाहेरी मृत्यू चिन्हे उघडली. बघा काय काय होतं बघा, त्रिदोष भ्रम मूर्छा इत्यादी मरणाची लक्षणे आत बाहेर उघड झाल्यानंतर. मग आता भगवंता माझा प्रश्न असा आहे की अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर तू म्हणतो का अंतकाळाच्या वेळी प्रणवाचा उच्चार केल्यानंतर ओंकाराचा उच्चार केल्यानंतर तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. अशा स्थितीमध्ये ओंकाराचा उच्चार कसाच करायचा. ओंकाराचा उच्चार करायचा म्हणजे काय सांगितलं, त्यानं कसं बसलं पाहिजे, पद्मासनात बसलं पाहिजे. बाहेर पद्मासन रचोनी, पुन्हा उत्तर दिशेला तोंड केलं पाहिजे, उत्तराभिमुख बैसोनी. अशा प्रकारे पुन्हा आतापर्यंत आपण जे काही केलेलं आहे साधना, त्या साधनेचं काय करायचं स्मरण करायचं, आपण काय काय केलं आतापर्यंत अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे कसं काय बसता येईल, त्याला उठता येणार जागेच, त्याला हात उचला ना आणि तो काय म्हणतो त्याला बाहेर पद्मासन रचोनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुख करून कर्मयोगाचे. अशा प्रकारे हे कसं शक्य होईल भगवंता. ते वेळी बैसावेची कवने, हे कसं बसावं म्हणले, मग कवनी निरोध करणे. मग कोणते इंद्रिय काय करील, कोणता निरोध करेल. त्यावेळेस काय सांगितलं का सर्व द्वारा आणि संयम्य, सर्व द्वारांचं काय करायचं संयमन करायचं. आता अशा वेळेस कशाचं संयमन होईल बरं, त्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात राहत नाही. बोलताना त्या काय बोलतो त्याला ते पण कळत नाही, तो काही बडबडत राहतो ना मरणाच्या भीतीने, काही बडबडत राहतो, त्याला काही त्याच्या इंद्रियाचं नियमन करता येत नाही. कुठं डोळ्यातून पाणी पडतंय, शेंबाडतो, काय नाकातून शेंबूड होते, काय 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 त्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात राहत नाही. आणि तू काय सांगितलं भगवंता का सर्व द्वारांना काय करायची संयमाची कवाडं लावायची. कसं काय शक्य आहे ते तर कायाचनी अंतकरणे प्रणव स्मरावा. त्यावेळी कोणत्या अंतकरणाने काय प्रणवाचा उच्चार करावा. हे जे अंतकरण आहे हे काय झालेलं आहे दुःखामध्ये बुडालेलं आहे. मग कोणत्या अंतकरणाने त्या प्रणवाचं स्मरण करायचं. तरी गा ऐशी याहो ध्वनी झने थारा देशी गा म्हणे. भगवंत म्हणाले अर्जुना कदाचित, तरी गा झणी म्हणजे कदाचित, ऐशिया ध्वनी म्हणजे अशा प्रकारच्या शंकेला, मनी थारा देशी गा तू तुझ्या मनामध्ये स्थान देशील. म्हणजे अशा प्रकारची शंका मनामध्ये आणशील. तरी अरे अशा शंकित अभिप्रायाला मनामध्ये कदाचित आश्रय देशील, पण परंतु देऊ नको. कदा बघा म्हणले नित्य सेवीला मी निदानी सेवक होय. ज्यानं माझं काय केलेलं आहे नित्य स्मरण केलेलं आहे, ज्यानं माझं नित्य स्मरण केलेलं आहे, ज्याने माझं नित्य भक्ती केलेली आहे, जो मला नित्य भरलेला आहे, ज्यानं माझं सतत माझं नित्य काय अखंड दया तुझी प्रति अशा प्रकारे रात्री न कळे दिवस न कळे अशा प्रकारे सतत रात्रंदिवस घोकित तुम्ही सावध असं अशा प्रकारे रात्रंदिवस ज्यानं माझं स्मरण केलेलं आहे. बघा त्याच्या मरणाच्या वेळी मी त्याचा काय होतो, कोण होतो, मी त्याचा सेवक होतो ना. एवढा अर्थ कळत नाही तुम्हाला व्हायचा. नित्य सेवेला मी निदानी सेवक होय. निदानी म्हणजे शेवटी मी त्याचा कोण होतो सेवक होतो.
अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः सौसिद्धिं परमां गताः महात्मानः संसिद्धिं परमां गताः अनन्यचेताः सततं यः मां स्मरति नित्यशः तस्य अहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः माम उपेत्य. बघा आता पहिल्या श्लोकाचा अर्थ, यो माम नित्यशः स्मरती, जो माझं नित्य स्मरण करतो. कसं? अनन्यचेता आणि सतत, जो माझं नित्यशः स्मरण करतो, जो माझं नित्य स्मरण करतो. परंतु कसं? अनन्यचेता, न अन्य इति अनन्य, ज्याच्या चित्तामध्ये माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही त्याला काय म्हणतात? अनन्य. जो माझ्याशिवाय इतर काही जाणत नाही, जो माझ्याशिवाय इतर कशाचंही अनुसरण करत नाही, जो ज्याला माझ्याशिवाय इतर दुसरं काहीच प्रिय नाही, त्याला काय म्हणतात? अनन्य. असा असलेला तो, त्याला मी कसा आहे? तस्य अहम सुलभ पार्थ, त्याला मी फार सुलभ आहे. बरोबर का? नित्ययुक्तस्य योगिनः तस्य अहम सुलभ. नित्ययुक्तस्य, ज्याचं चित्त काय माझ्या ठिकाणी अखंड लागलेलं आहे. नित्ययुक्तस्य, जो माझ्याशी नित्य ऐक्य पावलेला आहे चित्ताने. तस्या अहम सुलभ, त्याला मी काय आहे? कसा आहे? सुलभ आहे त्याला मी. बघा अशा प्रकारे. पुन्हा जो मला प्राप्त होतो, माम उपेत्य, मला प्राप्त झाल्यानंतर. बघा, दुःखालयम अशाश्वतम पुनर्जन्म न आपनवंती. बघा, मला प्राप्त झाल्यानंतर संसिद्धिम परमाम संसिद्धिम गता महात्मनः, मला प्राप्त झाल्यानंतर श्रेष्ठ अशा परम गतीला, श्रेष्ठ अशा मोक्षसिद्धीला प्राप्त झालेले महात्मे. दुःखालयम, दुःखाचं असणारं आगर. काय? दुःखाचं असणारं आगर. आगर म्हणजे काय? स्थान. दुःखांचा असणारा कोठा, दुःखांचं असणारं उत्पत्ती स्थान. पुन्हा अशाश्वतम, जे शाश्वत नाही, जे कसं आहे? फलकट आहे, अशाश्वत आहे, म्हणजे काही नाश पावणारं आहे असं असणारं. जो काही पुनर्जन्म, म्हणजे असा असणारा जन्म, म्हणजे असा असणारा संसार, त्या संसाराला ते न आपनवंती, काय? प्राप्त होत नाही. आपनवंती म्हणजे प्राप्त करणे, न आपनवंती ते ज्या प्राप्त होत नाही. बघा, जे विषयाशी तिळांजली देवणे. बघा, भगवंताने काय सांगितलं? पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय. जो माझं नित्य स्मरण करतो, जो माझी नित्य भक्ती करतो, जो मला नित्य अनुसरतो, त्याला मी काय करतो? मरणाच्या वेळी मी त्याची काय करतो? सेवा करतो. तर हे कसे आहेत? बघा, नित्य सेवेला, जे माझे नित्य स्मरण करतात, जे माझं नित्य सेवन करतात, जे माझे नित्य भक्ती करतात, ते कशी भक्ती करतात? मग त्याचं वर्णन भगवंत करतात. जे विषयाशी तिळांजली देवणे. प्रथम काय केलं त्यांनी? विषयाला काय केली? तिळांजली दिली. तिळांजली म्हणजे काय? विषयावर पाणी सोडलं, विषयांचा त्याग केला. पुन्हा प्रवृत्तीवरी निगड वावणे. बघा, जसं आपण काय करतो? एखाद्या आपल्या घरातून एखादा गेल्यानंतर आपण त्याला काय देतो? तिळांजली देतो. म्हणजे काय? तुपला आपला संबंध सुटला. तशा प्रकारे आता काय केलेलं आहे? विषयाला तिळांजली दिलेली आहे. तुमचा आणि आमचा संबंध सुटला. विषया म्हणजे त्यांनी विषयाचं पुन्हा ते विषयाचे नावडे नावाची जया, त्यांना पुन्हा विषयाचं नाव देखील आवडत नाही. प्रवृत्तीवरी निगड वावणे. पुन्हा प्रवृत्तीवरी, बहिर्मुख प्रवृत्तीच्या पायामध्ये बेडी घालून. म्हणजे काय? जे इंद्रिय सतत बाहेर जातात, सारखे बहिर्मुख राहतात, अशा त्या इंद्रियाच्या पायामध्ये काय करतात? निग्रहाची बेडी घालतात. जसं एखाद्याच्या पायामध्ये बेडी घातल्यानंतर ते पळू शकतं का? नाही.
एखादी ढोर आपलं पाहतो गावाकडे लयच पळत असला आपण त्याच्या पायात काय करतो, गळ्यामध्ये लोणं घालतो किंवा पायात काय करतो, पायखुटी, त्याला म्हणतो ना पायखुटी म्हणते, त्याला पायखुटीच म्हणते ना. मग त्याचं मुंडकं आणि त्याचा पाय एक करतो आपण लय पळत असले तर. हा, अशा प्रकारे प्रवृत्तीवरील निगड वावणे. मग त्यांनी काय केलेलं आहे, प्रवृत्तीच्या पायामध्ये काय केलेलं आहे, बेडी घातलेली आहे. पुन्हा माते हृदयी सुनी भोगिताती, पुन्हा मला हृदयामध्ये घालून, माते हृदयी सुनी, सुनी म्हणजे घालून, मला हृदयामध्ये घालून माझं काय करतात, भोग घेतात, मला भजतात, मला हृदयामध्ये ठेवून माझ्या भक्ती सुखाचा भोग घेतात. परिभोगती या नारानुका भेटणे नाही क्षुधाधिका, ते चक्षुरादिरंका कवन पाडो. बघा, भोगितया. आणि अशा प्रकारे माझी भक्ती करत असताना नारानुका, त्यांना काय आरानुक वाटत नाही. म्हणजे काय, त्यांना तृप्ती वाटत नाही. त्यांना काय वाटतं, सतत भक्ती करावी. तृप्ती भुकेले काय करू माये, जीवनी जीवन कैसे ताने जत आहे. जीवनी जीवन कैसे ताने जत आहे म्हणजे काय झालं, पाण्यामध्ये राहून पाण्याला काय लागली, तहान लागली. जीवनी जीवन कैसे ताने जात आहे. तसं आता आम्ही भक्तिसुखामध्ये भगवंताला प्राप्त झालो तरी देखील पुढता पुढती राजा विठ्ठलोची पाय, असं वाटतं त्याला पुन्हा पाहावं, तृप्ती भुकेली याला म्हटलेलं आहे. तसं हे भगवंताची भक्ती करत असताना भोगतया नारानुका, त्यांना काही तृप्ती वाटत नाही. त्यांना असं वाटत नाही आता बा झालं, आता भक्ती करणं नाही. पुन्हा भेटणे नाही क्षुधाधिका भेटणे त्यांना काही, तहान भूक नाठवे घरदार, तहान पळाली भूक, अशा प्रकारे त्यांना तहान भूक आठवत नाही. ते चक्षुरादी रंका कवन पाडो. पुन्हा आता मग ज्यांना तहान भुकेची आठवण होत नाही, मग त्याचे असणारे जे काही इंद्रिय आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे, रंक म्हटलेलं आहे. असे चक्षुरादी जे काही रंक आहेत ना, म्हणजे काही इंद्रिय आहे, मग त्या इंद्रियाची त्यांना आठवण होईल का. ज्यांना भुकेची आठवण होत नाही, ज्यांना कधी ते भगवंताची भक्ती करत असताना ज्यांना कधी विसावा घ्यावा वाटत नाही, मग ते अशी इंद्रियाच्या मागे पळतील का, इंद्रियाच्या विषयांच्या मागे पळतील का, नाही पळणार. मग बिचारे डोळे कान यांचे महत्व काय, काहीच नाही, बरोबर का. आयुष्य निरंतर एकवटले, अशा प्रकारे जे निरंतर माझ्याशी अनन्य झालेले आहेत, जे अंतकरणी मजशी लिगटले आणि अंतकरणाने माझ्याशी लिगटले म्हणजे काय, चिकटलेले आहेत. ज्यांचं अंतकरण काय माझ्याशी चिकटलेलं आहे. चिकटलं म्हणजे काय, आता पुन्हा बाजूला जात नाही. मीची होऊनी आटले उपाशिती. बघा, जे मद्रूप होऊन देहादी उपाधीने आटलेले आहेत, असे जे भक्त माझी उपासना करतात, मद्रूप होऊन देहादी उपाधीने आटलेले, म्हणजे काय, माझ्याशी मीची होऊनी पांडवा करती माझी सेवा. काय म्हटलेलं आहे, जे मीच होऊन काय करतात, माझी सेवा करतात. मला प्राप्त झाले तरी देखील काय, माझी सेवा करण्याचं ते थांबवत नाही, ते सतत माझी सेवा करत राहतात. मीची होनी पांडवा करती माझी सेवा. तया देहावसान जय पावे. आणि असे असणारे जे काही भक्त आहेत, त्या भक्तांचा जेव्हा देहावसान प्राप्त होतो, म्हणजे त्यांचा मरणकाळ प्राप्त होतो, देहांताचा प्रसंग जेव्हा येतो, तै तीही माते स्मरावी, तेव्हा त्यांनी माझी आठवण करावी. आणि नंतर देखील मी त्यांना प्राप्त झालो नाही तर मग उपासनेचे महत्व काय. तया देहावसान जे पावे ते तीही माते स्मरावे. मग काय, देहावसानाच्या वेळी ते काय करतात, माझे स्मरण करतात. मग अशा वेळी मी त्यांना प्राप्त होणार नाही का, मग म्या जरी न पावावे, मग त्या उपासनेचं फळ काय, उपासनेचं काय महत्व. त्याने इतकी दिवसभर माझी भक्ती केली, अंतकालाच्या वेळेला मी त्यांना प्राप्त झालो नाही तर मग त्यांनी जीवनभर जी काय भक्ती केलेली आहे त्या भक्तीचा काय उपयोग, काय उपयोग होईल का, काय होणार. म्हणून मी प्राप्त होतो. मग जरा दिला अजून एक बघा, पैरंक एक आडलेपणे, अजून याच्यामध्ये काय काय वर्णन केलं बघा. भावासाठी योगी मृज्ञ आकाशामध्ये प्राण नेऊन स्वेच्छेने देहांताचा त्याग करतो, देहाचा त्याग करतो. ज्ञानाला तर देह आहे की गेला याची जाणीवही नसते, परंतु भक्ताला अनिच्छेने काल पारतंत्र्याने आणि प्रारब्ध कर्माचा क्षय झाल्याने देहानाशाचा प्रसंग आला तर केवळ उपासनेच्या प्रभावाने देवच आपण होऊन धावून येतो. बरं का, देवच बघा भक्ताला काय करतो, देव आपण होऊन धावून येतो आणि त्याच्या
देहाला मरणाचे क्लेश होऊ देत नाही आणि त्याला परमगतीला नेतो. हे योगी ज्ञानी यांच्यापेक्षा भक्ताच्या देहावसानातील वैशिष्ट्य आहे. मग काय व्हायचं, योगी व्हायचं का ज्ञानी व्हायचं का भक्त व्हायचंय? हा, मग भक्त व्हा. ठीक आहे. पै रंक एक आडलेपणे काकुळती धाव गा धाव म्हणे, तरी तयाची एक ग्लानी धावणे काय न घडे मज. मग भगवंत काय करतात, भक्ताचं उदाहरण बाजूला ठेवलं. आता म्हणले आपण एक सामान्य उदाहरण पाहू. म्हणले एखादा कोणी रंक असेल बा, बघा, अरे म्हणले ज्याने जीवनभर माझी भक्ती केली, बरोबर का, ज्याने जीवनभर माझी भक्ती केली नाही, पण मरणाच्या वेळी काय झालं, त्याला काहीतरी दुःख झालं, भयंकर रोग झाले, आणि अशा वेळी त्यानं माझा काय केला, धावा केला. मग त्याच्या धावेला मी धावून जाणार नाही का? जाणार. आपण पाहतो झालं आजा मिळायचं. हा, जीवनभर काय भगवंताचं नाव घेतलं नाही, पण भराच्या वेळेला आपल्या मुलाचं नाव काय होतं, नारायण. मग ते नारायण अशी हाक मारली, त्या मुलगा त्याचा फार आवडता होता, तर काय झाले, भगवंताचे दूध धावून आले. बघा, अरे यावं जीव ज्याने माझी भक्ती केली नाही, बघा म्हणजे जीवनभर ज्याने भगवंताची भक्ती केली नाही, परंतु तो जर रोगादी क्लेशाने दिन झाला, प्रारब्ध कर्माचा क्षय न झाल्यामुळे त्याचे प्राणही लवकर जात नाही. कधी कधी होतं ना, एखाद्याचे काय होतं, प्राण लवकर जात नाही, या दवाखान्यात त्या दवाखान्यात त्या दवाखान्यात त्या दवाखान्यात, तरी देखील प्राण जात नाही. माणसं काय, डॉक्टर काय म्हणते, थोडा श्वास चालू आहे, थोडा श्वास चालू आहे, प्राणच जात नाही लवकर काय त्यांचे. बघा, असा एखादा पामर आडलेपणाने काकुळतीला येऊन देवा धाव धाव असं मला एकदाच, आणि मला काय कर, एकदा या दुःखातून मुक्त कर रे, फार झालं आता, हा, अशा प्रकारे असे म्हणू लागला, तर त्या दुःख परवशतेच्या म्हणजे त्या दुःखाच्या काळात मी त्याच्याकडे धावून जात नाही का? जातो, जाणार आहे मी त्याच्याकडे धावून. असं ती म्हातारी होती ना, काय गमतीने उदाहरण सांगतात, म्हणजे दुसरं आहे उदाहरण आहे याला, म्हणजे साम्य असं. म्हातारी काय झाली, म्हातारी काम करायला कटाळी, मोठा लाकडाचा भारा होता. तिला वाटलं काय दररोज काम करावं लागतंय, मेलेलं भरती म्हणली, यमा एकदाच ये रे, लगेच यम प्रकट झाला. अरे तू यम, अरे लाकडं उचलायला एवढे लाकडं उचलो ते. तर विषय असा आहे, तसे याला ते लागू होत नाही उदाहरण, पण पै रंक एक आडलेपणे काकुलती धाव गा धाव गमने, तरी त्याची एक ग्लानी धावणे मज काय न घडे. आणि जर अशा प्रकारची स्थिती भक्तांना प्राप्त होत असेल, बरोबर का, आणि भक्ताही त्याची दशा, आणि मग भक्तीचा सुखायचा. म्हणले आता ज्याने जीवनभर माझी भक्ती केली, त्याने देखील मरणाच्या वेळेला मला हाक मारावी, म्हणजे त्यांनी देखील मरणाच्या वेळेला मला हाकच मारावी, याची मी वाट पाहावी का? हा, एखाद्याने मला भक्ती न करता हाक मारली तरी देखील मी धावून जातो, पण ज्याने माझी जीवनभर भक्ती केलेली आहे, अशा भक्ताने जर मरणाच्या वेळी मला हाक मारले नाही तर मी धावून जाणार नाही का? नाही मारले तरी मी धावून जाणारच. बघा, आणि भक्ताही त्याची दशा, आणि यावं जीव अनन्य भक्ती करणाऱ्या भक्ताला हे तसेच क्लेश होऊन आणि ती धाव धाव म्हणण्याची दुर्दशा प्राप्त होत असेल, तर यावत जीव भक्ती करण्याचा हव्यास कशा करता? हा, म्हणले नुसतं म्हणायचं आपण, मग काय नाही, अंत काळाच्या वेळेला काय करतं, भगवंताची भक्ती करायची, जीवनभर काही पण करत राहायचं. मग लोक काय म्हणतील ना, जीवनभर काही करावं, फक्त काय करायचं, शेवटाच्या वेळी काय करायचं, भगवंताचा धावा करायचा, बस एवढंच, जीवनभर काही करा, असं नाही. भगवंत म्हणाले, अरे मग त्याने जीवनभर माझी भक्ती केली, त्याचा काय उपयोग होईल का, जर मी त्याला धावून गेलो नाही तर. बघा, म्हणून अर्जुना, म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखणावा, सामान्य माणसाप्रमाणे त्यालाही मरणाचे वेळी क्लेश होतीलच असे बोलू नये. भक्ताला देखील सामान्य माणसाप्रमाणे मरणाच्या वेळेला दुःख होईल असं मनात आणू नये, असा विचार करू नये. तेही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरला की पावावा, तो आभार हे जीवा सहा वेचेना. मग त्यांनी त्यावेळेला काय करावं, माझं स्मरण करावं, केव्हा, मरणाच्या वेळेला. मग मी स्मरण केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या जवळ यावं, एवढा स्मरणाचा भार, पण तो देखील माझ्या जीवाला सहन होत नाही. मला असं वाटत नाही की त्यांनी मला हाक मारावी मग मी धावून जाऊ. त्यांना काही दुःख प्राप्त होत असेल तर मी धावून जाणारच. ते ऋणोवाईपण देखोनी अंगी, मी आपली याची उत्तीर्णत्वा लागे, भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. बघा, भक्तांनी काय केलेलं आहे, माझी अनन्य भक्ती केलेली आहे. मग त्या भक्तीच्या जोरावर काय झालेलं आहे,
त्या सेवेचं ऋण कोणावर आहे? माझ्या डोक्यावर आहे. त्यांनी काय केलेले आहे? अनन्य भक्ती केलेली आहे. मग त्या सेवेतून त्या ऋणातून उतराई होण्याकरता मी काय करतो? भक्तांची ते ऋण, भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी. देह त्यागाच्या वेळी मी काय करू? भक्तांची सेवा करतो, परिचर्या करतो. परंतु केव्हा? हे केव्हा शक्य होईल? भक्ती अनन्य झाली पाहिजे, है ना. मागण्याची असं पाहे मुखाकडे. काय तू का म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा. तू का म्हणे देवा सेवा करून ऋणी करून ठेवू. आम्ही देवाची सेवा करून काय करतो? भगवंताला ऋणी करून ठेवतो. मग काय भगवंत काय करतो? भक्ताच्या समोर खाली बघत राहतो. का? तो खाली बघत नाही, त्याला बघू वाटत नाही. पण काय होतं? सेवेचा भार इतका डोक्यावर होतो का त्याला खाली बघावं लागतं, असं मान खाली वागतं, इतकं त्याला ओझं होतं. पण हे केव्हा होईल? अनन्य भक्ती जायली तर, सेवा होईल तर, हा ना. तो भक्त ऋणी देव बोलती पुराणे निर्धार वचने साच खरे. मग ती अनन्य झालं पाहिजे. ते उदाहरण सांगतात ना कोणाचं? सेना महाराजांचं. सेना महाराज पंढरपूरला गेले. एके दिवशी वाळवंटामध्ये पाहिलं, दगड दिसला त्यांना. त्यांना वाटलं आपला वस्तारा घासण्याकरता दगड किती आहे? एकदम चांगला दगड आहे. मग ते दगड ते घेऊन गेले. पुन्हा दुसऱ्या वारीला आले. पुन्हा भगवंतासमोर आलेले पाहिलं तर भगवंताची मान कशी होती? ताठ होती. हा, मागच्या वेळी आलं त्यावेळेस भगवंताची मान खाली झुकलेली होती. आता भगवंत तर ताठ मानेनं आपल्या समोर उभा आहे. काय कारण? काय विचारलं पाहिजे ना काहीतरी. विचारल्यानंतर म्हणले अरे भगवंता असं कसं काय? मग देवाने सांगितलं, म्हणले तुमची मागची वारी चुकली. अरे मी तर वारीला आलो होतो. म्हणले महाराज, सेना महाराज, मागच्या वेळेस तुम्ही वारीला नव्हते आले. कशा करता आले होते? दगड नेण्याकरता आले होते. अरे दगड गेले परत. मग त्यावेळेस गेले. पुढच्या वारीला काय केला? दगड सोबत आणला. काय आणला? दगड सोबत आणला आणि चंद्राबागे टाकून दिला. पुन्हा भगवंतासमोर गेले. तरी देखील भगवंताची मान ताटच. म्हणले अरे देवा आता कसं काय? म्हणले आता पण तुमची वारी चुकली. म्हणले तुम्ही आता वारीला आलेच नाही. आले कशा करता? दगड टाकण्याकरता. तर सांगायचा भाग असाच आहे का भगवंताची सेवा कशी झाली पाहिजे? अनन्य झाली पाहिजे. बघा मग त्यावेळेस भगवंत सेवा करतो. देह वैकल्याचा वारा झने लागल या सुकुमारा. म्हणून आत्मबोधाचा पांजिरा तया ते सुये. आत्मबोधाचा पांजिरा तया ते सुये. बघा देह वैकल्याचा वारा. मरणकाळ जवळ आल्यानंतर देहाला होणाऱ्या क्लेशाचा वारा. देह वैकल्याचा वारा. देहाला होणारे जे काही दुःख आहे त्या दुःखाचा वारा कोणाला लागेल? माझ्या भक्ताला लागेल. झने या सुकुमारा लागेल. माझा भक्त कसा आहे? सुकुमार आहे. त्या सुकुमार भक्ताला काय लागेल? देहाच्या दुःखाचा वारा लागेल कदाचित. म्हणून तया ते मी आत्मबोधाचा पांजिरा सुये. मी त्याला काय करतो? आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यामध्ये घालतो. बरोबर का? मी काय करतो त्याला? आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात. जसं एक घर पडायला लागल्यानंतर जर आपण घराच्या मध्ये काहीतरी एखाद्या सुरक्षित मोठ्या चांगला पिंजरा म्हणा, काहीतरी एखादं पेटी म्हणा, त्यामध्ये आपण असू तर आपल्याला लागेल का? एखाद्याच्या आपण आच्छादनाखाली असल्यानंतर हे आपल्याला जरी घर पडलं तरी काय त्याचं आपल्या अंगाला काही क्लेश होणार नाही, दुःख होणार नाही, इजा होणार नाही. तशा प्रकारे भगवंत त्या भक्ताला काय करतो? आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यामध्ये घालतो. देह वैकल्य म्हणजे आत्मज्ञान देतो. देह वैकल्याचा वारा म्हणून तया ते आत्मबोधाचा पांजिरा सोये. वरी पुन्हा काय करतो बघा. वरी आपुली या स्मरणाची हू वाहिली ही व ऐशी सावली करी. पुन्हा त्यावर माझ्या स्मरणाची विस्तृत प्रसन्न सुखकारक आणि शीतल अशी सावली करतो. म्हणजे त्याला आत्मज्ञान तर राहतच, म्हणजे तो ज्ञानी तर होतोच भक्त माझा, परंतु ज्ञानी असून देखील तो काय करतो? भक्ती करत राहतो. त्याला माझं स्मरण म्हणजे काय सांगितलेलं आहे? निर्गुणाचं काय असावं? ज्ञान. आणि जीवनामध्ये सगुणाचा काय असावा? साक्षात्कार. म्हणजे हा ध्यान. निर्गुणाचं ज्ञान आणि सगुणाचा साक्षात्कार काय असावा? निर्गुणाचं ज्ञान असावं म्हणजे भगवंत व्यापक आहे हे देखील ज्ञान झालं पाहिजे. आणि भगवंत मूर्तीमध्ये असलेला भगवंत त्याचं देखील काय पाहिजे? आपल्याला दर्शन झालं पाहिजे, साक्षात्कार झाला पाहिजे. निर्गुणाचं ज्ञान, सगुणाचा साक्षात्कार हे काय जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. तर मग काय सांगितलं बघा? आत्मबोधाचा पांजिरा. आत्मज्ञान तर भगवंताला भक्ताला आहेच,
पुन्हा त्याला मी काय करतो, माझं स्मरण करून देतो. म्हणजे भगवंताचं त्याला काय असतं, नित्य स्मरण असतं. बघा, आपुले या स्मरणाची उवाईली म्हणजे काय, सुखकारक, शीव प्रसन्न शीतल अशी सावली मी त्याला करतो. अशा स्मरणाने त्याची निश्चयात्मक आत्मबुद्धी स्थिर झाली असता मी त्यांना माझ्या निर्गुण स्वरूपाकडे आणतो. ऐशे नित्य बुद्धी संचलित. मग अशा प्रकारे मी तो वासुदेव तत्वता, असं तुकोबराय म्हणतात ना, तशा प्रकारे त्यांना तुकी तुकला तुकला विश्वी भरवणे उरला लोका, अशा प्रकारे तुकोबराय म्हणतात. किंवा सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण, मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐसी गवळी. सर्वात्मकपण, मी काय सर्वात्मकच आहे, मी व्यापक आहे, मी ब्रह्म आहेच. परंतु काय ते काय, माझं ब्रह्म पण कुठेही जात नाही, ते कोणी माझं हिरावून नेऊ शकत नाही. परंतु तरी देखील काय, मनामध्ये मने भक्तीची आवडी, मनामध्ये माझ्या भक्तीची आवड आहे. आणि हिवा व्हावी ऐशी गोडी, काय ती मला माझ्याकडून सतत भक्ती व्हावी, सतत भक्ती व्हावी अशी काय माझ्या मनामध्ये मला हेवा आहे. त्याच्या भक्तीविषयी मला काय आहे, गोडी आहे. वरी आपुली या स्मरणाची उवाईली हिव ऐशी सावली करी, ऐसेनी नित्य बुद्धी संचली मी तयाते आणि. अशा प्रकारे निश्चयात्मक आत्मबुद्धी स्थिर झाली असता मी त्यांना माझ्या निर्गुण स्वरूपाकडे सहज घेऊन येतो. म्हणून देहांतीचे साकडे माझिया काहीच न घडे. देहांतीचे संकट म्हणजे देह काळाच्या वेळी, देहपाताच्या वेळी होणारा जे काही संकट आहे ते माझ्या भक्तांना काहीच होत नाही. म्हणून माझ्या भक्तांना मरणाचे संकट कधीच पडून देत नाही. मी आपुली या ते आपुलीकडे सुखेचे आणि. मी आपल्या भक्तांना आपल्या घरी सुखाने आणतो. मी आपल्या भक्तांना माझ्या परमधामाकडे कशा आणतो, सुखाने आणतो, काहीच नाही. वरचिल देहाची गवसणी फेडवणी. बघा कसं आणतो, बघा आता, वरचिल देहाची गवसणी फेडवणी, आहाच अहंकाराचे रज झाडोणी, शुद्ध वासना निवडोणी आपण पा मिळवी. बघा, मी त्यांच्यामध्ये निर्माण केलेल्या विचाराने आत्मावरची असणारी देहाची गवसणी काढून. बघा हे काय, श्रवण मननाच्या योगाने वरवरची मिथ्या अहंकाराची धूळ झाडून. असं तुकोबराय म्हणतात ना, देह नव्हे मी देह नव्हे. अशा प्रकारे त्यांना काय होतं, ज्ञान होतं. मग काय, वरचील देहाची गवसणी फेडवणी, देहाची जी काय गवसणी आहे ती सहजच काय होते, झडून जाते. आणि आहाच अहंकाराचे रज झाडवणे. मग काय, श्रवणाच्या मननाच्या योगाने वरवरची असणारी मिथ्या अहंकाराची मी देह आहे हे जे काही ज्ञान आहे, जे काही म्हणजे आपण जे हाला मी म्हणतो असं जे काही अहंकार आहे, अहंपणा आहे देहावरचा, तो ती काय त्याला म्हटलेलं आहे, धूळ म्हटलेला आहे. ती धूळ देखील काय करतो, झाडून काढतो. धूळ झाडून आणि सद्गुरूंच्या द्वारा किंवा मी स्वतः केलेल्या उपदेशाने देहवासना, लोकवासना, शास्त्रवासना या वासनेपेक्षा शुद्ध असणारी ब्रह्मवासना वेगळी करू. म्हणले काय, मनामध्ये वासना अनेक आहेत, पण त्यामध्ये जी काही शुद्ध वासना आहे, वासना किती प्रकारच्या सांगितल्या, 2 प्रकारच्या. मूळतः वासनेचे किती प्रकार, 2 प्रकार, अशुद्ध वासना, शुद्ध वासना. मग अशुद्ध वासनेमध्ये त्या वासना येतात, लोकवासना, बरोबर का, देहवासना, या कशा आहेत, अशुद्ध वासना आहेत, बरोबर का, हे काय आहेत, अशुद्ध वासना आहेत. मग या अशुद्ध वासनेचा त्याग काय करायचा आहे, या अशुद्ध वासनेचा त्याग म्हणजे यांचा कधी स्वीकारच करायचा नाही. त्याग तर लांब राहिला. या अशुद्ध वासनेचा काय करायचा नाही, आधी पण स्वीकार करायचा नाही आणि नंतर पण स्वीकार करायचा नाही. पुन्हा त्यामध्ये आलं शुद्ध वासना, म्हणजे 2 विभाग केले. त्या शुद्ध वासनेमध्ये सांगितलं म्हणजे शास्त्र वासना, त्यामध्ये त्याला विभाग कसे केले, अशास्त्रीय वासना आणि शास्त्रीय वासना. अशास्त्रीय वासना म्हणजे देह वासना, लोकवासना, ह्या कशा झाल्या, अशास्त्रीय वासना झाल्या. शास्त्रीय वासनेमध्ये कोणती सांगितली वासना, जी काही शास्त्र वासना आहे बा, ब्रह्म विचार करणे, बरोबर का, शास्त्राचा विचार करणे, ही काय सांगितली, शास्त्रीय वासना. पण ही शास्त्रीय वासना पण कुठपर्यंत अंगीकारायची, जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंतच. एकदा का आत्मज्ञान झालं तर मग त्याला उदाहरण दिलं, जसं धान्याची इच्छा करणारा काय करतो, त्या कोंड्याचा काय करतो, त्याग करून टाकतो. आपण ते धान्यावरती असलेला कोंडा आपण कुठपर्यंत ठेवतो,
जोपर्यंत धान्य परिपक्व होत नाही तोपर्यंत. बरोबर का? एकदा का धान्य परिपक्व झालं मग आपण काय ते भुसा देखील पोत्यामध्ये भरतो का? नाही. लगे आपण त्यावरच्या धान्यावरचा भुसा लगेच आपण यंत्राच्या साहाय्याने काय करतो? वेगळा करतो. पलालमिव धारण्यार्थी तेजत ग्रंथमशेषतः. तेव्हा एकदा का असं धान्य आल्यानंतर आपण तो भुसा म्हणा कोंडा म्हणा काय करतो? त्यागतो. तशा प्रकारे एकदा का आत्मज्ञान झाल्यानंतर जी काही अशास्त्रीय वासना म्हणजे काय, हे जे काय ग्रंथ आहे पलालमिव ग्रंथ यांचा पण त्याग करायचा. शेवटी मग त्याच्या खाली वासना कोणती राहिली? शुद्ध वासना, ब्रह्म. फक्त ब्रह्म वासना पण नाही काय म्हणायचं, फक्त ब्रह्म आत्मस्वरूप. या वासनेपेक्षा शुद्ध असणारी जी काही ब्रह्म वासना वेगळी करून मी माझ्या लक्ष स्वरूपाशी त्यांचे ऐक्य करतो. आणि भक्ताई तरी देही विशेष एकवंकेचा ठाव नाही, मनोने अभेर करिता काही वियोग ऐसा न वाटे. आणि भक्तांचा विचार केला भगवंत म्हणतात विशेष भक्ताही तरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही. आणि भक्तांना तर देह जिवंत असताना सुद्धा काय विशेष अशी देह तादात्म्याची जाणीवही नसते. आणि भक्तांना तर काय देहाविषयी आसक्ती नसते. तुकोबारा म्हणतात ना, देह जावं नाही, नामदेव म्हणतात देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. बरोबर का? असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. भक्तांना तर जिवंत असताना देखील देहाविषयी काही तादात्म्य नसतं. देह कुठे आहे का काय अशा पराय. देह तरी वरशील करे आपुली या परी हिंडे. त्यांना काही देहाविषयी तादात्म्य नसतं. मनोनी अभेर करिता काही वियोग ऐसा न वाटे. म्हणून मरणाचे वेळी सुद्धा देहाचा उपेक्षा बुद्धीने त्याग करीत असताना देहाचा वियोग होत आहे असे त्यांना वाटत नाही. म्हणून मरणाच्या वेळी आपण देहाचा त्याग करत आहोत असं देखील त्यांना आठवण राहत नाही. अहो जिवंत असताना जो देह कुठे आहे, त्यानं काही खाल्लं काय काय खातो आम्ही कासया सांगाते कैसे लागते निनमुखे असं तुकोबाराय म्हणतात. मग जिवंत असताना देखील ज्यांना देहाची आठवण नव्हती मग मरणाच्या वेळेला आठवण होईल का? नाही होणार. म्हणजे भगवंत म्हणतात बघा पुढे, ना तरी अरे देहांतीची मी यावे मग आपण याते नावे, हेही नाही जे स्वभावे आधीच मज मिनले. अरे म्हणले मी काय भक्तांच्या देहपाताच्या वेळी भक्तांकडे धावून जावं आणि मग त्यांना आपल्या स्वरूपाकडे न्यावं. अहो हे देखील संभवत नाही, कारण भक्त हे आधीच माझ्या स्वरूपाला काय प्राप्त झालेले असतात. बघा, अथवा देहावसानाचे वेळीच मी त्यांच्याकडे जावे आणि मग त्यांना आपल्या ब्रह्मस्वरूपाकडे न्यावे माझ्या, हेही म्हणणे योग्य नाही. कारण ते स्वभावतः मरणाआधीच माझ्याशी एकरूप झालेले असतात. ते मरणाआईलीच कडे मज मिळवणे गेले पुढे. बघा म्हणले भगवंत म्हणतात मरणाच्या आधीच ते काय मला मिळालेले आहेत पुढे म्हणजे खरोखर. मग मरणाच्या वेळी मरणी अनेककडे जातील केवी, मग मरणाच्या वेळी ते काय दुसरीकडे जाणार आहेत का? नाही. एरी शरीराची यसलेली असते पण हेची सावली, वाचून चंद्रिका ते ठेली चंद्रीची आहे. बघा एरी, बघा जसं उदाहरण दिलं चंद्रिका ते ठेली चंद्रीची आहे. वास्तविक काय चंद्र कुठे आहे? चांदण्याचे अस्तित्व मुळात. म्हणजे चांदणं कुठं पडले? पाण्यात पडले. मग वास्तविक विचार केला तर चांदणे पाण्यामध्ये आहे का? ते चंद्राच्या ठिकाणी आकाशामध्ये आहे, ते त्यांच्या ठिकाणी आहेत. पण पाण्यामुळे काय वाटतं? ते पाण्यामध्ये पडले. तशा प्रकारे पाण्या वाचून हे ते चांदणे चंद्राच्या ठिकाणीच आहे. त्याप्रमाणे शरीररूपी पाण्यामध्ये भक्तांचे अस्तित्व हाच काय मुळात. हे काही शरीररूपी असणारं पाणी यामध्ये भक्त दिसतात, हात मुळात काय आहे? भ्रम आहे. तो कोरा म्हणतात ना, संत नवती जगा माणसात्या सारखे. संत काय दिसतात? माणसासारखे दिसतात, परंतु संत माणसं आहेत का? नाही. तत्वतः ते देहा वाचूनही माझ्या ठिकाणीच आहे. ऐसे जे नित्ययुक्त नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत, म्हणून देहांती निश्चित मीची होती. अशा प्रकारे सारांश भगवंत म्हणतात अशा प्रकारे जे नित्ययुक्त आहेत. नित्ययुक्त म्हणजे काय? नित्य माझ्या ठिकाणी युक्त आहेत, नित्य माझ्याशी युक्त म्हणजे ऐक्य पावलेले आहेत. त्यांना मी काय सतत सुलभ, त्यांना मी नेहमी कसा आहे? सुलभ आहे. नेहमी केव्हा आहे? मी त्यांना काय सुलभच आहे, कारण ते मला प्राप्त झालेलेच आहेत. मग त्यांच्या मी नेहमी त्यांना सुलभ म्हणजे काय?
नेहमी त्यांना लाभलेलोच आहे, नेहमी त्यांना प्राप्तच आहे. म्हणून देहांती निश्चित मीची होती. म्हणून ते भक्त देहांताच्या वेळी म्हणजे देहांताच्या वेळी निश्चित म्हणजे खरोखराने माझ्याच स्वरूपाला प्राप्त होतात, मीच होतात. आता यापुढे काय केलेलं आहे, देहाचं वर्णन केलेलं आहे, संसाराचं वर्णन केलेलं आहे. का संसार कसा आहे मग ते वर्णन भरपूर आहे. आपण तो विषय उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मग क्लेश तरुची वाडी. आता या संसाराला शरीराला काय म्हटलेलं आहे बघा, क्लेश तरुंची वाडी. मग हे शरीर म्हणजे काय, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश, हे जे काही पंचक्लेश शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्यांची काय आहे, ती बाग आहे. शरीर म्हणजे काय, पंचक्लेशाची बाग. जे तापत्रय अग्नीची सगडी, तापत्रयरूपी असणारी जी काय 3 अग्नी आहेत, त्या 3 अग्नीची म्हणजे ती काय एक शेगडीच आहे. कोण, देह. देहापासून काय होतात, तापत्रय होतात ना, देहामुळेच काय होतात, तापत्रय होतात. तापत्रय म्हणजे काय, त्रय म्हणजे 3, ताप म्हणजे ताप, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक, अशा प्रकारचे जे काय 3 ताप आहे ते काय या देहापासून उत्पन्न होतात. आणि जे मृत्यू काकाशी कोरोंडी सांडली आहे. देह म्हणजे काय, मृत्यूरूपी कावळ्या करता उतरून टाकलेला बळी आहे. देह कोणाचा बळी आहे, मृत्यूरूपी कावळ्याचा. जसा कावळा पिंडाला स्पर्श करतो, कावळा पिंड खातो, तशा प्रकारे मृत्यूरूपी कावळा काय करतो, या देहाला खाऊन टाकतो, भक्षण करतो. जे दैन्याचे दुभते. बघा, देह म्हणजे काय सांगितलं, दैन्याचे, अखंड दैन्य, दैन्याच्या अखंड धारा सोडणारे म्हणजे काय, अखंड दैन्याला जे प्रसवत, जे महाभया ते वाढविते. देह म्हणजे काय, महाभयाला वाढविणारा, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल आणि सर्व प्रकारच्या दुःखाची पूर्णता करणारे भांडवल आहे. म्हणजे सर्व दुःखांना खतपाणी कोण घालतं, देहच. शरीरा दुःखाचे कोठार आहे ना, ते सर्व दुःखांना खतपाणी कुठून घालतं, या देहापासून, शरीरापासून. जे दुर्मतीचे मूळ, देहाला काय म्हटलेलं आहे, दुर्मतीचे मूळ, दुर्बुद्धीचं जे काय मूळ आहे, दुर्बुद्धीचं काय ते मूळ आहे. जे निंद कर्मा, जे कुकर्माचे फळ. निंद कर्माचं फळ म्हणजे काय, शरीर आहे. शरीर म्हणजे काय समजायचं, पापाचं फळ म्हणजे काय, शरीर. जे निश्चय, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपाचे, जे काय व्यामोहाचे केवळ स्वरूपाचे, भ्रमाचं स्वरूप म्हणजे काय, देह. जे संसाराचे व्यसने, संसार कुठे राहतो, देहाच्या आश्रयाने. जे विकाराचे वध्याने, कामक्रोधादी विकार कुठे वाढतात, शरीरामध्ये. जे सकळ रोगाचे भाने वाढले आहे. आणि सर्व रोगांचं पात्र म्हणजे सर्व रोग ज्यामध्ये वाढवून ठेवलेले आहेत, सर्व रोग आपल्याला ज्यामध्ये प्राप्त होतील ते कोण आहे, शरीर आहे. शरीरामध्ये काय सर्व रोग उत्पन्न होतात. शरीर रोगाचे भांडार, भांडार आहे ते. त्यामध्ये काय सर्व रोग काय आपल्याला दिसतात. सर्व रोगांचा शोध घ्यायचा ठरवला तर कुठे यायचं, शरीरामध्ये. जे काळाचा खीच उशिटा, उशिटा म्हणजे काय, उष्ट. काळाचं काय ते उष्टी खिचडी आहे, काळाचे बेसलेले उष्टे आहे. म्हणजे काय, काळ. आणि काळाचं उष्ट म्हणजे शरीर. मग तो काळ काय करतो, पुन्हा या उष्ट्याला पुन्हा खायला येतो, आपलं राहिलेलं खाद्य पुन्हा खाण्याकरता येतो. जे आशेचा अंगवटा, आशेचा अंग ठेवण्याचे ठिकाण ओटा. आशा कुठे राहते म्हणले, शरीराच्या आश्रयाने. जन्ममरणांचा ओलीवटा, जे स्वभावे, जे स्वभावतः जन्ममरणाचा जमीनदार आहे. जन्म आणि मरण त्यांचा जमीनदार. जन्ममरणाची जामीन कुणी, म्हणजे जामीनदार म्हणतो ना आपण त्याला, जामीनदार. जन्म कुठे, देहाचा. आणि मरण म्हणजे जन्म आणि मरण या देहाला सोडून राहत नाही. जे भूलीचे भरीव, विकल्पाचे व तीव किंबहुना पेव विंचोवाचे. देहाला म्हटलेलं आहे भूलेचे भरीव, भ्रमाचं भरीव आहे ते. भ्रमाचं भरीव, भ्रमाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे देह. विकल्पाचे ओतीव, विकल्पाचे म्हणजे संशय, संशयाचा ओतलेला आकार म्हणजे देह सांगितलं. किंबहुना पेव विंचोवाचे, काय सांगावं, विंचोवाचं पेव आहे म्हणजे काय, विंचोवाचं विष.
संपूर्ण विष कोठे म्हणले? विंचवाच. जसं विंचवाच्या नांगीमध्ये काय विष असतं, तसं या संपूर्ण देहामध्ये काय विषयरूपी विष. विषयरूपी विष काय देहामध्ये आहे? जे व्याघ्राचे क्षेत्र, व्याघाचे काय धर्म क्षेत्र आहे. आता व्याघ्राचे क्षेत्र कोणता व्याघ सांगितलं या ठिकाणी? जो कालरूपी असणारा जो काही वाघ आहे ना, त्या वाघाचा कोण आहे? एक क्षेत्र आहे. या ठिकाणी कोण राहतो? काळ राहतो. काळ जे बाजारी वेश्येचे मित्र आहे, पन्यागणेचे मित्र, बाजारी वेश्येचे मित्र आहे. देह म्हणजे काय? आता बाजारी वेश्येचे मित्र काय म्हटले? याला काय म्हणतात? विषय इंद्रियाचा विचार केला, इंद्रिय कधी इकडे जातात कधी तिकडे जातात, बरोबर का? म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे? वेश्येचे मित्र म्हटलेलं आहे देहाला. ती काय सारखं एका ठिकाणी स्थिर राहत नाही, इकडून तिकडं तिकडून इकडं सारखं धावत राहतं. जे विषय विज्ञान यंत्र सुभजित, जे इष्ट विषयांचा अनुभव आणून देणारे, चांगल्या प्रकारे पूजा करून ठेवलेले देवता यंत्र आहे. विषय विज्ञान यंत्र म्हणजे विषयांना जाणणारं यंत्र आहे. विषयांना जाणणारे यंत्र कोण आहे? देह, शरीर आहे. जे लावेचा कळवळा, लावेचा म्हणजे घातकी राक्षसीचा कळवळा आहे. निवालिया विषोदकाचा गळाला, थंड झालेल्या विषरूपी पाण्याचा घोट आहे. विषरूपी पाण्याचा घोट म्हणजे देह. विश्वासो अंगबळा सवन चोराचा, जे संभावितासारख्या दिसणाऱ्या चोराचा अंगवळणी पडलेला विश्वास आहे. जसं आपण एखाद्या चोरासंग मैत्री करावी. प्रवासाला निघाल्यानंतर आपल्याला काय भेटला? एक मित्र भेटला. प्रवासाला सोबती आपल्याला काय वाटलं? मित्र भेटला. बरं झालं, प्रवासाला सोबती भेटला. पण तो कोण होता? चोर. पण आपल्याला तो चोर आहे हे माहिती नव्हतं. आपण त्याच्याशी कसं राहिलो? मित्रासारखं. मग तो काय करतो? समजा रात्री झोपल्यानंतर कदाचित आपल्या जवळची काही धनद्रव्य आहे ते सर्व घेऊन जातो. म्हणजे दिसायला कसा वाटला? चांगला वाटला मित्रासारखा, परंतु त्यानं काय केला? आपला घात केला. तशा प्रकारे देह म्हणले काय म्हटलेलं आहे? सवन चोराचा विश्वास. तसं या देहावर जास्त विश्वास ठेवला तर हे काय करतं? त्याच्यासारखं दुःख देतं, घात करतं. जे कोडी याचे खेव, जे रक्तकुष्ठ झालेल्यांचे आलिंगन आहे. जसं ज्याला रक्तकुष्ठ झालेल्या, एखाद्याला कुष्ठरोग व्हावा, बरोबर का? शरीराला साऱ्या शरीरामध्ये काय बाहेर नुसतं रक्त बाहेर येत आहे, असं शरीराचा वास येतो. मग त्याला आलिंगन दिल्यानंतर किती सुख होत आहे? सुख होईल का? तसं या देहाला आलिंगन देण्यासारखं आहे. वा देहाला म्हणजे देहाचं आलिंगन आहे. म्हणजे देहामध्ये या देहाला मी म्हणणं किंवा देहाचा अभिमान धारण करणं म्हणजे काय? या देहामध्ये येणं म्हणजे काय? तशा प्रकारेच आहे. सारखे याच्यामध्ये काय आहेच? रोगच आहे ना. सर्व काय इंद्रियाच्या द्वारे काय सर्व काय दुर्गंधीच बाहेर. आता आंघोळ केली गेलं की 5 मिनिटात लगेच शरीरामध्ये आलाच घाम. डोळ्यातून येतं चिपड, कानातून मळ येतोय, नाकातून शेंबूड येतोय, तोंडातून लाळ येते, सारखं चालूच आहे ना. काळ सर्पाचे मार्दव, प्राण घेणाऱ्या सर्पाचा मृदूपणा आहे. म्हणजे काय? सापाची उशी घेतली म्हणजे वा काय मृदू उशी आहे. मग त्याने काय सुख होईल का? परिणाम. तसं या देहाचा मृदूपणा, वा देह काय मस्त आहे, काय मस्त वाटतो देह, पण तो देखील घात करतो. जे पारध्याचे, तसं एखादा पारधी गायन करतो. कशा करता? हरण जवळ यावं आणि आपल्या पाशामध्ये अडकावं. तशा प्रकारे पारध्याचा निष्ठुर स्वभाव आहे. शरीर म्हणजे कसं आहे? पारध्याचा निष्ठुर स्वभाव आहे. सुरुवातीला शरीर चांगलं वाटतं, वा 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 वा, पण नंतर त्याला चांगलं म्हणता तेच काय करतं? जसं त्या हरिण पाशामध्ये अडकतं, तसं या देहामध्ये जास्त अडकल्यानंतर काय होतं? त्या हरणासारखा घात होतो. जे हरिणांना भुलवून जाळ्यात पाडणारे पारध्याचे गाणे आहे. जे वैरी याचा पाहुणेर, शत्रूचा पाहुणचार. एखाद्या शत्रूने आपला पाहुणचार केला, सुरुवातीला वाटलं वा पाहुणचार केला, पण शत्रू पाहुणचार का करतो? आपला घात करण्याकरता. तसं या शरीराने आपला पाहुणचार करण्यासाठी, शरीर म्हणजे काय? त्या शत्रूच्या पाहुणचारासारखं आहे. सुरुवातीला चांगलं वाटतंय, पण नंतर ते कसं आपला घात करेल काही सांगता येत नाही. दुर्जनाचे आदर, दुर्जनाचा आदर, दुर्जनाने दाखवलेला आदर आहे. दुर्जन आपल्याला आदर देतो, पण तो काय कायम आदर नसतो, थोडाफार आदर असतो, थोड्यापुरता. मग तो काय आपलं कायम निंदा नालस्तीच करणार आहे, किंवा आपला घात करणार आहे, किंवा आपलं अहितच करणार आहे. तसं देह म्हणजे काय? आपलं अहितच करणार आहे. म्हणजे अशा प्रकारे देहाचं काय वर्णन केलेलं आहे? कसं आहे?
हे असो जे अनर्थाचा सागरो शरीर दुःखाचे कुठं म्हणलं ना, शरीर विटाळाचे आळे माया पोष आळे पतन शरीराच्यामुळे शरीर काळे व्यापिले शरीर अविद्येचा वादा शरीर अवगुणांचा राधा शरीर वैशिव होतो वादा नाही गुणसुद्धा एक शरीरी. अशा प्रकारे जसं तिथं तुकोबराने वर्णन केलं तसं इथं वर्णन केलेलं आहे. काय सांगावं, थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, अनर्थाचा काय आहे, सागर आहे. अनर्थाचा सागर आहे. दुःखाचा काय आहे, ते सागर आहे. संसार सिंधू हा काय ते म्हणलेलं आहे, काय संसार दुःख मूळ. संसार म्हणजे काय, तिथं संसार घ्यायचा आणि संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ. संसार म्हणजे हा देह. हा जे स्वप्ने देखिले स्वप्न, देह म्हणजे काय म्हणले, स्वप्नामध्ये पाहिलेलं स्वप्न. एकतर स्वप्न खरं नसतं, पुन्हा अशा स्वप्नामध्ये काय केलं, स्वप्न पाहिलं, मग ते खरं असेल का. एकतर स्वप्न खरं नाही, पुन्हा स्वप्नामध्ये काय पाहिलं, स्वप्न, मग स्वप्नामध्ये पाहिलेलं स्वप्न खरं असेल का. जिथे स्वप्न खरं नाही तिथे स्वप्नामध्ये पाहिलेलं स्वप्न ते खरं असेल का, नाही. तसं शरीर म्हणजे स्वप्नामध्ये पाहिलेलं स्वप्न आहे, म्हणजे मिथ्या आहे. जे मृगजळे सासिनले वन, मृगजळाच्या पाण्याने फुललेलं वन म्हणजे कोण आहे, शरीर. एकतर मृगजळ नाही, त्या मृगजळाचं पाणी आणि त्या पाण्याने काय केली, एक वन फुलवलं, तयार केलं, त्या वनाला विकसित केलं. मृगजळाचं पाणी त्या वनाला दिलं आणि वन प्रफुल्लित केलं. आता शक्य आहे का, नाहीच. जे धूम्ररजाचे गगन ओतले आहे, जे धूमरूपी कणांचे ओतलेले आकाश आहे. धूमरूपी कणांचे ओतलेले आकाश, जसं आपण धूर झाल्यानंतर बघा म्हणतो आकाश किती खाली आलंय. हा धूर झाल्यानंतर आपण म्हणतो आकाश खाली आला, हो आकाश वरती होतं, आकाश खाली आलंय, जवळच आलंय आकाश. ते काय काही काळापुरतं असतं. ऐसे जे हे शरीर ते तीन पवतीची नर, ते तीन पवतीची पुढती नर. असं असणारं जे काही शरीर आहे, माझे असणारे भक्त पुन्हा त्या शरीराला प्राप्त होत नाही. कोण, जे माझे अपार स्वरूप होऊन ठेले. माझं असणारं अपार असणारं स्वरूप, त्या स्वरूपाशी जे ऐक्य होऊन राहिलेले आहेत, त्या स्वरूपाशी जे तद्रूप झालेले आहेत, त्या स्वरूपाला जे प्राप्त झालेले आहेत, ते पुन्हा अशा प्रकारचं असणार शरीर, त्या शरीराला ते पुन्हा प्राप्त होत नाहीत. पुंडली गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.